शारदीय नवरात्र महोत्सवात भाविकांना सुलभ सहज दर्शन व्हावे म्हणून सर्वच विभागाने केलेले सूक्ष्म नियोजन व प्लास्टिक मुक्त नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। पंचमीला श्री रेणुका माता मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नागेश नावकर यांनी दिली। माऊर येथे श्री रेणुका देवी संस्थान येथील शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री रेणुका देवी संस्थान मंदिर व प्रशासन शासकीय यंत्रणेच्या प्रमुखांची आढावा बैठक 13 ऑक्टोबर रोजी श्री रेणुका देवी मंदिर परिसरात झाली। यावेळी रेणुका देवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश नागेश नावकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, संस्थेचे पदसिद्ध सचिव कार्तिकेयन एस, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे, कोषाध्यक्ष किशोर यादव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपाध्यक्ष दादासाहेब शिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रत्येक विभागामार्फत यात्रा नियोजनाची माहिती देण्यात आली। राज्य परिवहन महामंडळातर्फे नवरात्रात 100 बसेसची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे। तसेच खासगी वाहनांना गडावर जाण्यास प्रतिबंध करण्यापासूनच महामंडळाच्या बसेसची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। वाहतूक नियंत्रक हे टी पॉइंट, दत्तशिखर, अनुसया पेट्रोल पंप समोर अशा वाहतूक नियंत्रक कक्षातून विशेष खबरदारी घेणार आहेत। ब्रेकडाऊन वाहन आणि 2 कर्मचारी अतिरिक्त चालक वाहकांची व्यवस्थाही करण्यात आल्याचे आगार प्रमुख चंद्रशेखर चम्मलवाड यांनी सांगितले। आरोग्य विभागामार्फत देवदेवेश्वर संस्थान, रेणुका माता मंदिर गडावर, दत्तशिखर, अनुसया माता मंदिर येथे आरोग्य पथक तैनात करण्यात येणार आहे। रेणुका माता मंदिरगड, दत्तशिखर संस्थांवर 24 तास तज्ञ डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध केली जाणार आहे। माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांचा अतिदक्षता विभाग व विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर राहणार आहेत। तालुका आरोग्य विभाग 3 रुग्णवाहिका आवश्यक व औषधी साठ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांसह सज्ज राहणार आहे। महावितरण तर्फे यात्रा काळात विजेचा लपंडाव होणारच नाही याची शाश्वती देण्यात आली आहे। तरीही किनवट गुंज सारखणीवरून अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले। VIP साठी विश्रामगृह नीटनेटके केल्याची माहिती देत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जिरीकर यांनी अनुसया माता दत्तशिखर रस्त्याच्या बाबतीत वन विभागाची हद्द असल्याने तात्पुरती डागडुजी शिवाय काहीच करता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले। मुख्य अधिकारी राजकुमार राठोड यांनी यात्रा काळात 3 ठिकाणी पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे टँकर, फिरते शौचालय, नियंत्रण कक्ष आणि स्वच्छतेवर भर देणार असल्याचे सांगत 2 अग्निशमन दल, 3 ठिकाणी फिरते शौचालय व कॅमेरा बसवण्यात येणार आहेत। गडावर व्यापारी व नागरिकांशी झालेल्या बैठकीनंतर शहरात प्लास्टिक बंदी झाल्याने हा नवरात्र महोत्सव हरित नवरात्र उत्सव म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले। आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचना संबंधितांनी पूर्ण केल्याने समाधान व्यक्त करत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका कुटुंबाप्रमाणे सोबत राहून यात्रा निर्विघ्न पार पाडावी असे आवाहन केले आहे। पोलीस विभागाकडून 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 1 उपविभागीय पोलीस अधिकारी, 6 पोलीस निरीक्षकांसह 500 कर्मचारी बंदोबस्तावर राहणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी सांगितले। यांनी अनेक सूचना केल्या। यात पंचमीला इतर महत्त्वाच्या आणि सुट्टीच्या दिवशी मंदिर 24 तास खुले राहावे असे सांगितले। मंदिर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी पंचमीला केवळ स्वच्छतेसाठी तासभर मंदिर बंद ठेवून उर्वरित दिवस रात्र मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणार असल्याचे जाहीर केले। नगरपंचायतचे अधिकारी पदाधिकारी हे नवरात्रात भाविकांच्या सुविधेसाठी झटतील अशी ग्वाही नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिली। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्लास्टिक मुक्त क्लीन नवरात्र, ग्रीन नवरात्र साजरा करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यात्रा काळात मार्गदर्शन सूचनेचे फलक मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी लावून त्याची प्रचार माध्यमातून प्रसिद्धी करावी व त्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। नियमभंग करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल असे कोकाटे यांनी सांगितले। कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहावे यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करून भाविकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचा दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून कामे करावे अशी सूचना उत्सव प्रमुख तहसीलदार किशोर यादव यांनी केली। यावेळी शारदीय नवरात्र महोत्सव 2023 च्या
कार्यक्रम पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हाव, विनायक फांदडे, अरविंद देव, बालाजी जगत, दुर्गादास भोपी, आशिष जोशी, व्यवस्थापक योगेश साबळे, गावकरी उपस्थित होते। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।